नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे. सध्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे. आगामी 1.5 वर्षांनी 8वा वेतन आयोग हा लागू केला जाणार आहे. प्रत्येक 10 वर्षांनी सरकारतर्फे 9वा वेतन आयोग हा लागू केला जातो. 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. म्हणजेच आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी 2016 मध्ये लागू केल्या जातील. दरम्यान केंद्र सरकार लवकरच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत तयारी चालू करू शकते. आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पामध्ये या 8व्या वेतन आयोगाबाबत काही घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. हा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी केली जाते. जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिले. त्यांनी देखील आपल्या या पत्रात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे. 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यावर देशभरातील साधारण 49 लाख शासकीय कर्मचारी तसेच 68 लाख पेन्शनधारकांना म्हणजे साधारण 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून 8व्या वेतन आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली जाते. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या वेतन आयोगाबाबत काही घोषणा होणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले. 8व्या वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात शिफारस केली जाते. त्यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचे आयोगातर्फे सांगितले जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टरच्या मदतीनेच कर्मचाऱ्यांचा पगार पे मॅट्रिक्स ठरवला जातो. यावेळी फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो? काही दिवसांपूर्वीच फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका रिपोर्टनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर हा 3.68 पट निश्चित केला जाऊ शकतो. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 8,000 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमीत कमी मूळ वेतन 18,000 रुपयांनी वाढून थेट 26,000 रुपये इतके होऊ शकते. तर मूळ वेतन, महागाई भत्ता आदी मिळून कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 ते 35% वाढ होऊ शकते. 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 पट फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर कमीत कमी मूळ वेतन 18,000 रुपये झाले होते. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.